श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र। या वार्तापत्रात जिल्ह्यात जनगणने अंतर्गत घरसूची आणि घरगणना 100% पूर्ण, विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत धैर्यशील कदम विजयी आणि जागतिक योगासन स्पर्धेत सांगलीच्या शैलेश कदमला सुवर्ण पदक, यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा। आगामी जनगणना 2027 अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरसूची आणि घरगणनेचं काम सांगली जिल्ह्यात यशस्वीरित्या 100% पूर्ण झालं आहे। जिल्हाधिकारी आणि प्रधान जिल्हा जनगणना अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी ही कामगिरी यशस्वी केली। हे काम 4472 प्रगणक आणि 806 पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलं। जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक नुकतीच पार पडली। अंमली पदार्थांच्या विरोधातील लढा अधिक व्यापक करण्यासाठी पोलीस विभागानं संशयित भागांमध्ये नियमितपणे तपासणी करावी, स्थानिक पातळीवर माहिती संकलन वाढवावं, महसूल, ग्रामीण यंत्रणा आणि कृषी विभागानं सजग राहून कारवाई करावी, अशा सूचना घोष यांनी यावेळी दिल्या। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्यासह समितीचे अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं असून जिल्ह्यातील शाळा 15 जून पासून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी फुलून गेले आहेत। विविध शाळांमध्ये पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला। रांगोळी काढून, गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। काही शाळांच्या परिसरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगलीमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांनी कृष्णा नदी घाट आणि नदीपात्र स्वच्छता अभियान राबवलं। जिल्हाधिकारी मैनाक घोष आणि महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी स्वतः या मोहिमेत सहभागी होऊन नदी स्वच्छता आणि संवर्धनाचा संदेश दिला। कृष्णा नदीचं पावित्र्य राखणं आणि नदीपात्र प्रदूषण मुक्त करणं हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश होता। महापालिकेच्या स्वच्छता दूतांनी, कर्मचाऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष नदीपात्रात उतरून श्रमदान केलं। जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं। विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम विजयी झाले। जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी याबाबतची घोषणा केली। धैर्यशील कदम यांनी महाविकास आघाडीच्या अभयसिंह जगताप यांचा मोठ्या फरकानं पराभव केला। धैर्यशील कदम यांना 593 मतं मिळाली तर अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळाली। एकंदर 895 पैकी 894 मतदारांनी मतदान केलं। यापैकी 885 मतं वैध ठरली तर 9 मतं अवैध ठरली। विजयासाठीचा कोटा 443 मतांचा होता। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत 90 दिवसांहून अधिक काळ विनापरवाना गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापालिका प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। विविध विभागातील 37 कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावानं निलंबित करण्यात आलं असून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे। महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी ही कठोर कारवाई केली आहे। जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनानं विविध उपाययोजना केल्या आहेत। आटपाडी तालुक्यातील 4 आणि जत तालुक्यातील 2 गावांसाठी 5 खासगी टँकर्सनं पाणी पुरवठा करण्यात येत आहे। 10 गावांमध्ये 13 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे। गुजरातमध्ये अहमदाबाद इथं झालेल्या पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेमध्ये सांगलीच्या शैलेश कदम यानं सुवर्ण पदक पटकावलं। या यशानंतर मिरज इथल्या विश्व योग दर्शन केंद्राच्या अध्यक्ष जयश्री पाटील आणि योग गुरु डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस यांनी तसंच इतर योग संस्था आणि मान्यवरांनी शैलेश कदमचा सत्कार केला। यावेळी शैलेश यांनी कुटुंबियांचे, गुरुजनांचे आणि मित्र परिवाराचे आभार मानले। या सर्वांच्या शुभेच्छांमुळेच नवीन प्रेरणा मिळाली, अधिक चांगलं काम करण्याची ताकद मिळाली, अशा भावना शैलेश कदम यांनी व्यक्त केल्या। तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र। सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण आत्ताच ऐकली। वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी। हे वार्तापत्र प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलं।